सर्वांचं स्वागत आहे. आणि आता आम्ही आवरून बाहेर निघालेलो आहोत. तर क्रिसमसच्या या धामधुमीमध्ये इथे बाहेर आम्हाला मॉल्स बघायचे होते किंवा ही जी लायटिंग आहे, क्रिसमस मार्केट ऑलरेडी पाहिलेलं होतं, बाहेर तयारी चाललेली क्रिसमसची तेही पाहिलं होतं. पण मॉलमध्ये जाऊन हे जे डेकोरेशन्स आहेत ना ते बघायची आमची इच्छा होती. मुलांना पण थोडंसं खेळायचं होतं आणि 2-3 दिवस झाले सुट्ट्या असूनही घरातच होती मुलं, त्यामुळे मग आम्ही ठरवलं जाऊन घेऊ आणि तुम्हालाही तिथली सफर करून घेऊ, दाखवू की कसं काय आहे हे. तर भेटूया, स्टे ट्यून. तर कॉफीचा प्रोग्राम चालू आहे. खूप थंडी आहे. कॉफीचा प्रोग्राम चालू आहे आणि आम्ही बसची वाट बघतोय. बसला खूप वेळ आहे, सो मग म्हणलं की तोपर्यंत कॉफी घेऊन येऊ. तर घरूनच बनवून आणली होती. तर आता वाजलेत संध्याकाळचे 4:30 आणि इथं तुम्ही अंधार बघू शकता, किती अंधार पडलेला आहे. तर विंटर्समध्ये हे असं असतं. हेच उन्हाळ्यामध्ये रात्री 10 वाजेपर्यंत उजेड असतो आणि त्यानंतर मग अंधार पडायला सुरुवात होते. सो हे असं आहे. मस्त वाटतंय, एकदम थंडी आहे. आज टेम्परेचर आता काहीतरी 6 असेल, 6 डिग्री सेल्सिअस. आणि त्यात आम्ही मस्त बसस्टॉपवर बसची वाट बघत कॉफी घेतोय. तर छान वाटतंय. आणि मी करून आणलं होतं थर्मासमध्ये, दूध आणि साखर मिक्स करून आणि कॉफी घेऊन आलेली सोबत. तर कारण माहिती होतं आता संध्याकाळचं बाहेर पडायचं, तर थंडी वाजणार आणि मध्ये आधी कुठे असं बससाठी वगैरे थांबावं लागलं, तर तेवढाच एक हे होईल, रिफ्रेशमेंट. तर छान वाटतंय, या कॉफी प्यायला. तर आता आम्ही बसमध्ये आहोत आणि रात्रीचा खूप छान व्ह्यू दिसतोय. मी आणि समोर एकदम लास्टच्या सेटवर बसू. आम्ही आता पोहोचलोय आणि हे असं खूप छान मॉल आहे आणि डेकोरेशन, लाइटिंग खूप भारी केली आहे. चंद्र पण बघ समोर आज कसला भारी दिसते. खूप छान लाइटिंग केलं, मस्त डेकोरेशन. आणि आज बरीच लोक बाहेर पडली, सुट्ट्या चालू असल्यामुळे खूप गर्दी पण आहे. तर ही मॉलमधली एक स्क्रीन आहे ज्याच्यावर पूर्ण मॅप असतो आणि त्याच्यावर सर्च फील्डमध्ये टाईप केल्यावर आपल्याला पाहिजे ते ठिकाण आपल्याला दिसतं की कुठल्या फ्लोअरवर आहे, कुठे आहे. तर दुकान आपल्याला माहिती नसेल किंवा एखादं लोकेशन त्या मॉलमधलं माहिती नसेल, तर याच्यावर सर्च करून ते आपल्याला दिसतं कुठे आहे ते. आणि तेच आता समर ट्राय करतोय. त्याला एक गॅजेट्सचं स्टोअर शोधायचं होतं, तर तो चेक करतोय.
खायला आलोय बाहेर आणि मला मँगो लस्सी प्यायला खूप आवडते, तर घेतली आता. अक्षरा उठली आता. आमची आता ऑर्डर आली आहे. त्याचे इंडिकेशन असं आहे, हे व्हायब्रेट होते आणि लाईट लागते. आता जेवण आलेलं आहे. आपली आहे पापडी चाट आणि एक मिक्स असा बाउल असतो ज्याच्यामध्ये राईस, भाजी, डाळ, सॅलेड आणि एक छान समोसा. तर हे असं मस्त जेवण आलेलं आहे. हा, छोलेची भाजी आहे. तर आता तोंडाला पाणी सुटलंय. आता आधी आम्ही खाऊन घेतो. आमचं आता खाऊन झालंय आणि अक्षराची खूप इच्छा, खूप दिवस झाले मुलांचं चाललेलं की आपण आईस्क्रीम खाऊ. समर सीझन नंतर खाल्लंच नव्हतं, त्यामुळे मग किती दिवस त्यांचं चाललेलं आईस्क्रीम. मग फायनली म्हणलं चला आता घेऊयात. तर इथे एक कॅफे आहे. तर इथे एक ओपन कॅफे आहे ह्या मॉलमध्येच आणि तिथे छान डेझर्ट्स मिळतात. तर पहिल्यांदाच आम्ही इथं आलो आणि आता आम्ही ऑर्डर करतो काहीतरी. तर इथं मुलांसाठी ना स्पेशल मेनू आहे. तर ह्यातलं किंडर सेट लहान मुलांसाठी बरेच मेनू आहेत. तर कुठलं घ्यायचं आम्ही? कुठलं छान दिसतंय? दोघांना आहे का? कुठलं? हे आवडलं? ओके, हे. आणि आमच्यासाठी आता मेन ऑप्शन्स बरेच आहेत. नाही, मला ना ग्लास मधलं घ्यायचं. त्याच्यामध्ये चॉकलेट ह्याचं चॉकलेट आहे. ह्याची प्राइस किती आहे? 20 युरो, म्हणजे 1800 रुपयाचं एक आईस्क्रीम. तर आता आम्ही ऑर्डर देतो आणि आल्यावर तुम्हाला दाखवतो. तर लहान मुलांसाठी हे जे ऑर्डर केलेलं आहे दोघांच्या चॉईसने ते आले आणि खूप क्यूट आहे, खूपच क्यूट आहे. रानूला आवडलं. डेकोरेट केलेलं आहे मस्त त्यांनी. आणि समरला विचारलं का आवडलं, हे का आवडलं होतं सांग. हा, आणि आमच्यासाठी हे मागवलंय. तर खूप मस्त आहे. आता आम्ही आता मस्त एन्जॉय करतो. तू त्याला चारतीये. हा, तू चारलं ना मग तो पण चारणार. घे बरेच सोपे. मस्त. तुम्हाला आठवतंय का ते महाबळेश्वरला ना हे मिळतं स्ट्रॉबेरी विथ क्रीम. ते तसं आहे, फक्त ह्याच्यात स्ट्रॉबेरीच्या ऐवजी सगळ्या बेरीज आहेत. म्हणजे खूप छान आहे. अक्षरा, आईस्क्रीम आवडलं? कसं होतं? कसं होतं? टिश्यू किती छान आहे आणि इथं सिटिंग अरेंजमेंट पण छान आहे. आजीबाई मला सोडतच नाहीये. एक फोटो काय काढून दिला नाही तुम्ही? हो ना, काय ग पप्पांना. तर आता आमचं मस्त फिरून झालंय आणि आता
आमची घरी जायला नाही पण बसला वेटिंग आहे म्हणजे बस निघायला 5 मिनिट आहे तर येऊन बसलो आम्ही आणि खूप मजा केली